वळण सरोजकुमार मिठारी यांचं आत्मकथन भाग 13वा. माझ्यासाठी आता खरे आव्हान पुढेच होते. महाविद्यालयातील पदवीचे प्रवेश सुरू झाले. माझ्या दृष्टीने डी.एड. हाच एक पर्याय होता. पुन्हा पारंपरिक महाविद्यालयात 3 वर्षे पदवीसाठी जाणे मला परवडणारे नव्हते. डी.एड. प्रवेश प्रक्रियेस अद्याप वेळ होता. वर्ष वाया जाण्याच्या भीतीने अखेर नाईलाजाने मी नाईट कॉलेज या रात्र महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेतला. दरम्यान डी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. यासाठी मला मूलभूत मार्गदर्शन केले ते अरविंद कांबळे सर म्हणजे मास्तर यांनी. कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर येथे ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. माझ्या वर्गातल्या बाबूरावचे हे मोठे भाऊ. बाबूराव आणि दीपक पाटील यांच्यामुळे मी त्यांच्या संपर्कात आलो. एक चित्रकार, हाडाचे शिक्षक आणि कलाकार असलेल्या मास्तरांनी कष्टातूनच वाटचाल केली होती. माझ्या भाषणांसाठी रात्रभर जागून टिपणे काढणे, माझी तयारी करून घेणे यासाठी त्यांची मला नेहमीच मदत झाली. डी.एडसाठी मला शासकीय किंवा अनुदानित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता, कारण खाजगी विनाअनुदानित कॉलेजची फी भरणे मला शक्य नव्हते. मास्तरांना त्यातील अनुभव होता. त्यांना सोबत घेऊन डाएटमध्ये जाऊन डी.एड. प्रवेशाचा अर्ज भरला. आठवड्याने प्रवेशपात्र मुलांची यादी लागली. मोठ्या उत्साहाने यादी पाहण्यास गेलो तर त्या यादीत माझे नावच नव्हते. कारण खुल्या प्रवर्गासाठी 74% आणि त्यापेक्षा अधिक गुण असलेली मुले पात्र ठरली होती. माझे 72% तिथे कुठेच लागत नव्हते. माझ्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरल्याचे दिसत होते. मास्तर धीर देत होते. अगदी नवीन यादी लागू शकते म्हणून सांगत होते. पण मला ते अशक्य वाटले. कारण पहिल्या फेरीतच पूर्ण विद्यार्थी मिळतील अशी शक्यता दिसत होती. मला सर्वस्व गमावल्यासारखे वाटत होते. घरी आलो. कोणाला काही सांगायची इच्छा होईना. टेबलावर असलेले पुरस्कार, प्रमाणपत्रे मला शून्य वाटू लागली. आता तोंड कोणाला आणि कसे दाखवायचे याची लाज वाटू लागली. थेट सायकल काढून घराबाहेरचा रस्ता धरला. मागे यायची इच्छा होईना. पुढे कुठे जायचे माहीत नव्हते. सायकलने विद्यापीठापर्यंत आलो. दुपारची वेळ होती. रस्ता पूर्ण सुनसान. समोरून एक ट्रक येताना दिसला आणि सायकल समोरच्या ट्रकच्या दिशेने जाऊ लागली. अपघात होईल याचे कोणतेही भान राहिले नव्हते. डोळ्यांसमोर फक्त माझा मागचा प्रवास आणि ती डी.एडची यादी तेवढेच दिसत होते. इतके करूनही परत मागे वळावे लागणार या जाणीवेनेच मी पूर्ण खचलो होतो. सायकल ट्रकला धडकणार इतक्यात ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून करकचून जोराचा ब्रेक दाबला. लगोलग खाली उतरून त्याने सगळी भडास माझ्यावर काढली. "अरे काय मारायला आलेस का इकडं? माझा ट्रक दिसला काय तुला?" असे बरेच काहीतरी तो बडबडत होता. ते पाहून रस्त्यावरच्या अन्य 2 वाहन चालकांनी ट्रक ड्रायव्हरची समजूत काढून त्याला जायला सांगितले आणि मला बाजूला नेले. "अरे सायकल सरळ मार, कोणत्या तंद्रीत आहेस?" असे म्हणून ते गेले. माझ्या लक्षात आले की कोणत्या तरी भयंकर घटनेपासून आपण वाचलोय. भानावर आलो. क्षणभर तेथेच बाजूला बसलो. रस्त्यावरच मला उज्ज्वलादेवी पाटील यांची आठवण आली. एकदा आत्या म्हणाल्या होत्या, "सरोज, कधीही अडचण आली तर मला येऊन भेट." मी तसाच उठून सरळ त्यांच्या हत्तीमहाल येथील कार्यालयाचा रस्ता धरला. मॅडम कार्यालयातच होत्या. बाहेर शिपाई होता. मी म्हटले, "मला मॅडमना भेटायचे आहे." तेव्हा त्यांचे महत्त्वाचे काम सुरू आहे, आज त्या भेटू शकणार नाहीत असे शिपायाने सांगितले. "तुम्ही भेटीसाठी पूर्वपरवानगी घेऊन या," असेही त्याने सुचवले. पण मला धीर निघत नव्हता. कधी त्यांना भेटतोय असे झाले होते. "बघा ना, फक्त 5 मिनिटे भेट घेईन. त्यांना सांगा सरोज आला आहे म्हणून," असे मी शिपायास विनविले. इतक्यात आतून मॅडमनेच आवाज दिला, "अरे कोण, सरोज का? ये ये. अरे सोडा त्याला आत." तसा आत गेलो. त्यांना पाहून मला एकदम रडूच आले. "अरे काय झाले? का रडतोस? आधी खुर्चीवर बस, हे पाणी घे, नंतर बोलू," असे म्हणाल्या. तोपर्यंत त्यांनी शिपाई काकांना चहा आणायला सांगितले. "अरे तुझ्यासारखा मुलगा रडतोय हे पटत नाही. काय झालं?"
असं त्याने विचारलं. मॅडम, डी एड यादीत माझे नावच लागले नाही. काय करणार मी आता? काही सुचत नाही आहे. खूप स्वप्ने होती. इतका अभ्यास करूनही शेवटी संधी हुकलीच. माझा काय उपयोग आहे आता? माझे बोलणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. हे बघ सरोज, संधी एकदा हुकली म्हणून प्रयत्न सोडायचे नाहीत किंवा स्वतःला दोष द्यायचा नाही. आपण प्रामाणिक प्रयत्न करत राहायचं. आशा तर शेवटपर्यंत सोडायची नाही. आता खऱ्या अर्थाने तुला स्पर्धेला तोंड द्यायचे आहे. हाताश होऊन चालणार नाही. तू तर आमचा बेस्ट स्टुडंट आहेस. तूच असा खचलास तर इतर मुलांनी काय करायचं? आणि राहिली गोष्ट डी एडची, अजून दुसरी फेरी असू शकते. मीही लक्ष ठेवून राहते. काळजी करू नको, असे सांगून मॅडमनी माझी समजूत घातली. त्यांनी दिलेल्या धीराच्या शब्दांनी मला आत्मघातापासून परावृत्त केले. घरी पोहोचलो. कुठेच लक्ष लागत नव्हते. कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नव्हती. मी सरळ अंथरूण धरले. आमच्या घरासमोर राहणारे PS पाटील आणि त्यांच्या पत्नी शैलजा पाटील हे दोघेही उच्च शिक्षित. माझ्याबद्दल त्यांना कौतुक होते. त्यांच्या घरच्या लँडलाईन फोनवर त्यांच्यापेक्षा मलाच जास्त फोन यायचे, पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. PS मामांचे वाचन अफाट होते. विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर ते नेहमी माझ्याशी गप्पा मारायचे. डी एड यादीवरून मी नाराज असल्याचे त्यांना कळाले. त्यांनीही येऊन समजूत घातली. माझी ती अवस्था आईला पाहवत नव्हती. ती सरळ जाधव सरांकडे गेली. सर, पोरग्यानं हा अंथरूण धरले, काय बोलत नाही. तुम्ही तरी समजावून सांगा, तुमचा ऐकल तो. असे सांगून आई जाधव सरांना घरी घेऊन आली. सरोज, असे वागायचे असते का रे? न मिळू दे डी एडला प्रवेश, तू सरळ B.Ed कर, मी मदत करतो. आता तुझ्या सरांना पगार मिळतोय, मी तुला नोकरीला लावतो. तुला परत मागे जावे लागणार नाही, काळजी करू नको, असे म्हणत सरांनी मला उठवले. जाधव सर माझ्यासाठी दैवत. माझी सगळी परिस्थिती त्यांना अवगत होती. माझ्यात वक्तृत्व त्यांनीच रुजविले. गरिबीमुळे 10वीत आईने जेव्हा मला दुसऱ्या निवासी शाळेत पाठवण्याचे ठरवले, तेव्हा जाधव सरांनीच, तुमच्या मुलासाठी मी MIDCत भीक मागतो, पण सरोजला या शाळेतून नेऊ नका, अशी माझ्यासाठी हात जोडून विनंती केली होती. घरच्या सततच्या जमिनीच्या वादातून मी जेव्हा उद्विग्न व्हायचो, त्रासून जायचो, तेव्हा सर म्हणायचे, सरोज, गरिबी हा शाप नाही, हे तुला मिळालेले वरदान आहे, असे समज. त्यातून तुला काहीतरी करून दाखविण्याची संधी मिळणार आहे. असे जगण्याचे धैर्य त्यांनीच मला दिले होते. त्यातूनही 10वीनंतर पुढे शिक्षणात खंड पडल्यानंतर पुन्हा कॉलेज करण्याचा सल्ला त्यांनीच दिलेला आणि मी मेन राजारामची वाट धरलेली. आजही सर त्याच मायेने, विश्वासाने मला हाक देत होते. सरांचा शब्द प्रमाण मानला आणि मी अंथरूण सोडले. 2 दिवसांनी PS मामा सकाळीच पुढारी पेपर घेऊन घरी आले. त्यांना नियमित पेपर वाचण्याची सवय होती. ते म्हणाले, सरोज, डी.एड प्रवेशाला डोंगरी तालुक्यातील मुलांना विशेष सवलत असते. तशी बातमी पुढारीला आलेली आहे आणि आपला करवीर तालुकाही त्यात समाविष्ट आहे. तू पंचायत समितीला जाऊन तसा दाखला घेऊन ये. मी लगेच पंचायत समितीचे कार्यालय गाठले. तेथे आवश्यक कागदपत्रे दाखविल्यानंतर डोंगरी दाखला त्वरित मिळाला. मास्तरांना सोबत घेऊन तो दाखला डाएटमध्ये जमा केला. एखाद्याची वाचनाची सवय दुसऱ्यासाठीही उपकारक असते, हे PS मामांच्या वाचनातून कळाले. 2 दिवसांनी दुसरी यादी लागली आणि त्या यादीत माझे नाव दिसले. एवढेच नव्हे तर अगदी 70% मुलांचीही नावे त्या यादीत दिसत होती. माझ्यासारखी आस लागून राहिलेली इतर अनेक मुले हर्षभरीत झाली होती. माझाही सगळा शीन, सगळी मरगळ निघून गेली. एक प्रकारची नवी ऊर्जा मिळाली. पाटील मॅडमसह जाधव सर, मास्तर, PS मामा यांना यादीत नाव आल्याचे कळवले. तेव्हा सर्वांना हायसे वाटले. घरचेही समाधानी झाले. माझी स्वप्ने पुन्हा सत्यात येत होती. आता कधी एकदा प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी बोलावतील याचीच उत्सुकता लागली. पण पुन्हा हा आनंद लांबणीवर पडला. कारण जिल्हास्तरीय डी.एड प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीवरून प्रभावती नावाच्या एका मुलीने उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केलेली.
प्रत्येक जिल्ह्यातील मुलांना राज्यातील कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश संधी मिळाली पाहिजे आणि यासाठी राज्यस्तरीय एकच गुणवत्ता यादी करून राज्यातील सर्व मुलांची एकाच ठिकाणी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवावी अशी मागणी तिने याचिकेत केली होती. यावरून न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत राज्यातील डी.एड प्रवेश प्रक्रियेस स्थगिती दिली. राज्यस्तरीय प्रक्रिया झाली तर मला कोल्हापूर जिल्ह्यातीलच कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल याची खात्री नव्हती. पण डी.एडसाठी मला राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात जावे लागले, अगदी स्मशानात, जंगलात जाऊन राहावे लागले तरी माझी तयारी होती आणि माझी प्रवेशाची चिंता मिटली. भाग 13वा समाप्त. धन्यवाद.